नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अड्डा 247 यूट्यूब मराठी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करतो मी. ठीक आहे, आजचा आपण सेशन बघतोय चालू घडामोडीवर आधारित प्रश्न सराव आज आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर आज लक्षात घ्या, आज खूप जास्त प्रश्न मी डिस्कस करणार आहे, त्यांचं मी विश्लेषण तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं की हा कुपन कोड यूज करा Y213 अड्डा 247 मराठी यूट्यूब चॅनल. तुम्हाला कुठलंही स्टडी मटेरियल पाहिजे असेल अड्डा 247वरचं, बँक टेस्ट सिरीज, बँक लाईव्ह कोर्स, ठीक आहे, SSC टेस्ट सिरीज, SSC लाईव्ह कोर्स, रेल्वे लाईव्ह कोर्स, रेल्वे टेस्ट सिरीज कुठल्याही, ठीक आहे, MPSC कंबाईनची टेस्ट सिरीज लाईव्ह कोर्स किंवा आपली महाभारती महाबॅच जी आपली लवकरच सुरू होते त्याची टेस्ट सिरीज किंवा लाईव्ह कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तर हा कोड मात्र जरूर यूज करा, Y213 अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर आजचं आपण सेशन सुरू करूया. पहिल्या क्वेश्चनला आपण सुरुवात करतोय, वेळ न लावता आपण सुरुवात करूया. ठीक आहे, अड्डा 247 मराठी ॲप्लिकेशन जे आहे, अड्डा 247 मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केलं नसेल तर ज्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन काय आजचा, इंग्लिश मराठी दोघांमध्ये मी घेतलेला आहे. पहिला क्वेश्चन असा आहे की नेम द प्रोग्राम विच वॉज लॉन्च्ड बाय HRD मिनिस्टर रमेश पोखरियाल निशंक ऑन दीक्षा पोर्टल एप्रिल 2020. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी निशंक यांच्या हस्ते DIKSHS पोर्टलवर एप्रिल 2020 सुरू केलेल्या कार्यक्रमाचे नाव सांगा किंवा नाव द्या. नाव काय त्या कार्यक्रमाचं? त्याचं करेक्ट आन्सर बघा, 4 ऑप्शन आहेत. निष्ठा, DHRVU 2.0, निष्ठा 2.0 भारतात जे आपण त्याला म्हणतो स्टडी इन इंडिया 2.0 किंवा 4 विद्यादान 2.0. याचा राईट आन्सर आहे विद्यादान 2.0. 4 इज द करेक्ट आन्सर. विद्यादान 2.0 करेक्ट आन्सर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. द डिफेन्स मिनिस्टर हॅज इनॉग्रेटेड मोबाईल BSL-3 VRDL लॅब डेव्हलप्ड बाय DRDO रिसेंटली. हु इज द प्रेझेंट डिफेन्स मिनिस्टर? संरक्षण मंत्र्यांनी नुकतेच DRDOने विकसित केलेल्या मोबाईल BSL-3 VRDL लॅबचे उद्घाटन केले. सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? 4 ऑप्शन बघा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, अमित शहा, स्मृती इराणी. करेक्ट आन्सर आहे राजनाथ सिंग. राजनाथ सिंग हे आपले डिफेन्स सुरक्षा मंत्री आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, नितीन गडकरी हे ग्रामीण विकास मंत्री आहेत, अमित शहा हे गृहमंत्री आहेत. त्यानुसार तुम्हाला लक्षात घ्या. मला तर सांगा, कमेंट बॉक्समध्ये मला आन्सर करून सांगा स्मृती इराणीकडे कोणतं पद देण्यात आलेलं आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर करून सांगा. पुढचा क्वेश्चन आपण जातोय. द बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन BRO हॅज कन्स्ट्रक्टेड 484 मीटर परमनंट ब्रिज कनेक्टिंग पंजाब्स कासोवाल एन्क्लेव विथ रेस्ट ऑफ द कंट्री. द ब्रिज वॉज कन्स्ट्रक्टेड अक्रॉस विच रिव्हर? बघा क्वेश्चन काय, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BROने पंजाबच्या कासोवाल एन्क्लेवला उर्वरित देशाशी जोडणारा 884 मीटर कायमचा पूल तयार केला असून पूल कोणत्या नदीच्या पलीकडे बांधला गेला होता किंवा बांधला गेलेला आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. याचा करेक्ट आन्सर आहे आपला रवी. ठीक आहे, रवी रिव्हर. 4 ऑप्शन आहेत, सतलज, बियास, रवी, झेलम. आपला करेक्ट आन्सर 3 आहे, रवी रिव्हर आहे. ठीक आहे, सतलज नदी, बियास नदी, झेलम आणि रवी. लक्षात घ्या. मला सांगा रवी नदीच्या उपनद्या कुठल्या आहेत? कमेंट बॉक्समध्ये आन्सर करून सांगायचं आहे. जाऊया मग पुढच्या क्वेश्चनला. पुढचा क्वेश्चन बघा. इंडियन गव्हर्नमेंट हॅज अप्रूव्ड टू प्रोव्हाइड $1 million टू अँटिग्युआ आयलँड्स ॲज प्रोजेक्ट आउटले. व्हॉट इज द कॅपिटल ऑफ अँटिग्युआ अँड बार्बुडा? भारत सरकारने अँटिगा बेटांना प्रकल्प खर्च म्हणून $10 देण्यास मान्यता दिली आहे. अँटिगा आणि बार्बुडाची राजधानी काय तुम्हाला आन्सरमध्ये सांगायचं आहे. 4 ऑप्शन बघा आपल्याकडे, कॅस्ट्रीज, सेंट जॉन्स, बॅसेटियर, पोर्ट लुईस. करेक्ट आन्सर आपला आहे 2 सेंट जॉन. ठीक आहे, जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनला. व्हॉट इज द इन्क्रीज इन सोन एरिया ऑफ समर क्रॉप्स ऑन year बेसिस इन इंडिया ॲज पर गव्हर्नमेंट डेटा? ऑप्शन बघा, 20%, 36%, 24%, 42%. सरकारी आकडेवारीनुसार उन्हाळी पिकांच्या पेरणीच्या क्षेत्रामध्ये वर्षा दर वर्षाच्या प्रमाणात किती वाढ होते? 4 ऑप्शन आहेत, 20%, 36%, 24%, 42%. करेक्ट आन्सर 2 आहे, 36% आपली वाढ होते. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनला. इंडिया इज गोइंग टू हेड विथ $2.3 billion डील टू मॅन्युफॅक्चर फ्लीट सपोर्ट व्हेसल्स FSVs इन कोलॅबोरेशन विथ विच कंट्री? भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने फ्लीट सपोर्ट जहाज FSV तयार करण्यासाठी $2.3 अब्ज डॉलरच्या करारासह पुढे जात आहे? इंडिया इज गोइंग अहेड विथ. तर मला सांगा कोणता तो देश आहे. 4 ऑप्शन आहे बघा, इराक, कुवेत, इराण आणि टर्की. 4 ऑप्शन आहेत. आपला करेक्ट आन्सर आहे टर्की. 4. आता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा टर्कीचे अध्यक्ष कोण आहेत, म्हणजे पंतप्रधान आपण त्यांना म्हणतो. व टर्कीची राजधानी काय, टर्कीची करन्सी काय,
हे तुम्ही मला आन्सर बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनला. विच इंडियन पब्लिक सेक्टर बँक हॅज लॉन्च्ड वर्किंग कॅपिटल डिमांड लोन फॉर ॲग्रिकल्चर सेक्टर? WCDL ॲग्री आपण त्याला म्हणतो. कोणत्या भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने कृषी क्षेत्रासाठी WCDL ॲग्री वर्किंग कॅपिटल डिमांड लोन सुरू केले आहे? 4 ऑप्शन आहेत. पहिला पंजाब नॅशनल बँक, दुसरा इंडियन ओव्हरसीज बँक, तिसरा भारतीय स्टेट बँक, चौथा युनियन बँक ऑफ इंडिया. राईट आन्सर आपला आहे 2, इंडियन ओव्हरसीज बँक. 2 इज द करेक्ट आन्सर ऑप्शन. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. व्हॉट इज इंडिया GDP ग्रोथ रेट फॉर फायनान्शियल इयर 21 ॲज पर ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुक GEO ऑफ फिच रेटिंग्स? बघा, फिच रेटिंगच्या ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुकनुसार आर्थिक वर्ष 2021साठी भारताचा GDP विकास दर किती आहे हे त्यांनी क्वेश्चन केलेलं आहे. 1.2%, 1%, 0.8%, 0.6%. राईट आन्सर काय आहे? 0.8%. ठीक आहे, 3 इज द करेक्ट आन्सर. आलं लक्षात? मला सांगा, फिच रेटिंग एजन्सी कोणत्या देशाची कार्यरत एजन्सी आहे? कोणत्या देशाची कार्यरत एजन्सी आहे? फिच रेटिंग एजन्सी अमेरिकेची एजन्सी असून ही दरवर्षी एक सर्वे करते व सर्वेनुसार प्रत्येक देशाची रँकिंग सांगते की त्यांचा GDP किती असणार आहे. ठीक आहे. विच इंडियन IT कंपनी हॅज पार्टनर्ड विथ IBM टू सेटअप इनोव्हेशन सेंटर्स? कोणत्या भारतीय IT कंपनीने नवीन तंत्रज्ञान सुरू केले असून किंवा केंद्र सुरू करण्यासाठी IBMशी भागीदारी केली आहे? कोणत्या भारतीय IT कंपनीने? भारतीय IT कंपनीचं नाव विचारता येते की तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी IBMशी भागीदारी केलेली आहे. 4 ऑप्शन आहेत बघा. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, HLC, SCL टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, L&T इन्फोटेक. 4 ऑप्शन आहेत. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, SCL तंत्रज्ञान, टेक महिंद्रा, L&T इन्फोटेक. L&T आपण त्याला म्हणतो. तर याचं राईट आन्सर आहे 3, टेक महिंद्रा इज द करेक्ट आन्सर चॉईस. ठीक आहे. आता मला सांगा, IBM ही जी कंपनी आहे, IBM ही अमेरिकन बेस्ड IT कंपनी आहे आणि खूप मोठी कंपनी याला कन्सिडर केलं जातं अमेरिकेची. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनला मग. नेम द फर्स्ट अरब नेशन विच इज गोइंग टू लिगलाइज कॅनोबीज मारिजुआना फार्मिंग. ठीक आहे, गांजा आपण त्याला म्हणतो. मारिजुआना म्हणजे काय? गांजा. कोणता देश आहे जो गांजा शेती कायदेशीर, म्हणजे बघा, गांजा शेती कायदेशीर, गांजेची शेती कायदेशीर करणारा किंवा करत असलेला देशाचा पहिला अरब देशाचं नाव सांगा किंवा नाव द्या. गांजा शेती कायदेशीर करणारा किंवा करणार असलेल्या पहिल्या अरब देशाचे नाव सांगा. 4 ऑप्शन आहेत बघा. लेबनॉन, येमेन, सौदी अरेबिया, ओमान. राईट आन्सर काय आहे? लेबनॉन. ठीक आहे, लेबनॉन इज द करेक्ट आन्सर चॉईस. मला सांगा, लेबनॉनची राजधानी काय आहे व लेबनॉनची करन्सी काय आहे हे पण मला सांगा. लेबनॉनच्या प्रेसिडेंटचं नाव काय आहे? ठीक आहे, जाऊया मग पुढच्या क्वेश्चनला. विच वन ऑफ द फॉलोइंग एरोस्पेस कंपनी हॅज लॉन्च्ड फॅल्कॉन 9 कॅरियर रॉकेट विथ 60 सॅटेलाइट्स स्टारलिंक? पुढीलपैकी कोणत्या एरोस्पेस कंपनीने 60 उपग्रह स्टारलिंकसह फाल्कन 9 वाहक रॉकेट प्रक्षेपित केलेले आहे? 4 ऑप्शन आहेत. लॉकहीड मार्टिन, एअरबस, स्पेसएक्स आणि 4 आहे असणे. ठीक आहे, लॉकहीड मार्टिन, एअरबस, स्पेसएक्स, बिंग. बिंग म्हणजे त्याला आपण बघा, याच्यावर नका जाऊ मराठी ट्रान्सलेशनवर, वरती ऑप्शन बघा, बिंग आहे दिलेला. 4 ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे स्पेसएक्स. स्पेसएक्स ही एरोस्पेस कंपनी आहे जी 60 उपग्रह स्टारलिंकसह फाल्कन 9 वाहक रॉकेट प्रक्षेपित करणार आहे किंवा त्याने केलेले आहेत ऑलरेडी. ती अमेरिकन बेस्ड कंपनी आहे, लक्षात घ्या. फाइंड द इंडियन स्टेट विच हॅज लॉन्च्ड अपता मित्र हेल्पलाइन टोल फ्री नंबर इन एन ॲप्लिकेशन टू एम्पॉवर द पीपल टू फाइट अगेन्स्ट कोरोना व्हायरस पॅन्डेमिक. 4 ऑप्शन आहेत. आंध्र प्रदेश, केरला, कर्नाटका, तेलंगणा. आपत मित्र हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक आणि कोरोना व्हायरस साथीच्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना सामर्थ्यवान बनवण्यासाठी अर्ज करणारे भारत हे राज्य आहे. पण भारताचे जे कोणतं राज्य आहे ज्यांनी ही सुविधा सुरू केलेली आहे? आपात मित्र ही जी हेल्पलाईन टोल फ्री नंबर आहे ज्यांनी जो सुरू केलेला आहे. 4 ऑप्शन बघा. आंध्र प्रदेश, केरला, कर्नाटका, तेलंगणा. 4 ऑप्शन आहेत. पहिला आंध्र प्रदेश, दुसरा केरळ, तिसरा कर्नाटका आणि चौथा आहे तेलंगणा. ठीक आहे, तर आपली आन्सर चॉईस काय असणार आहे याचे विद्यार्थी मित्रांनो? राईट आन्सर आहे कर्नाटका. 3 नंबरचे आन्सर चॉईस आपलं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन चॉईस आहे 3 कर्नाटक. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया मग. अंडर विच अमंग द फॉलोइंग गुगल हॅज लॉन्च्ड नियर बाय स्पॉट टू हेल्प युजर्स फाइंड लोकल स्टोअर सेलिंग इसेन्शियल्स? बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे? स्थानिक स्टोअर्सना जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यात मदत करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गुगलने जवळपासचे स्पॉट सुरू केलेले आहे? अंडर विच अमंग द फॉलोइंग गुगल हॅज लॉन्च्ड नियर बाय स्पॉट टू हेल्प युजर्स फाइंड
लोकल स्टोर्स सेलिंग इसेन्शियल्स. 4 ऑप्शन बघा. नियर बाय स्पॉट हा जो हे जे हेल्पलाईन आहे ही कोणी सुरू केलेली आहे किंवा कोणी लॉन्च केले त्यांनी विचारलेले क्वेश्चनमध्ये. 4 ऑप्शन आहेत. गुगल पे, गुगल मॅप्स, गुगल प्ले स्टोअर, गुगल मेल. राईट आन्सर चॉईस आपली आहे 1 गुगल पे. ठीक आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. द 11th एडिशन ऑफ वर्ल्ड गेम्स 2022 इज गोइंग टू हेल्ड ॲट विच सिटी. 2022 वर्ल्ड गेमची 11वी आवृत्ती कोणत्या शहरात होणार आहे. 4 ऑप्शन बघा. लॉसेन स्वित्झर्लंड, बीजिंग चायना, तिसरा आहे बर्न जर्मनी आणि चौथा आहे ब्रिमिंगम US. तर राईट आन्सर आपला आहे बर्मिंगम US. ठीक आहे. US मध्ये आहे हे शहर बर्मिंगम US. पुढचा क्वेश्चन बघूया. मैराबाई चानू अँड जेरेमी, त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये बघूया आपण. मैराबाई चानू आणि जेरेमी लाल रिनुंगा हु इज ए न्यूज रिसेंटली बिलॉंग्स टू विच स्पोर्ट्स. आता अलीकडे चर्चेत असलेली मैराबाई चानू आणि जेरेमी लाल रिनगंगा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. 4 ऑप्शन बघा. रेसलिंग, बॉक्सिंग, शूटिंग, वेटलिफ्टिंग. करेक्ट आन्सर चॉईस आहे 4 वेटलिफ्टिंगशी संबंधित आहेत ते. ठीक आहे. 4 इज द करेक्ट आन्सर चॉईस. पुढचा क्वेश्चन बघूया. विच बोट किंवा फेडरेशन हॅज क्रिएटेड टीम मास्क फोर्स टू क्रिएट अवेअरनेस अबाउट वेअरिंग मास्क. क्वेश्चन काय आहे. कोणत्या बोर्ड किंवा फेडरेशनने मुखवटा परिधान करण्याबद्दल जनजागृती करण्यासाठी टीम मास्क फोर्स तयार केली आहे. 4 ऑप्शन आहेत बघा. ऑल इंडिया बॉक्सिंग असोसिएशन AIBA, दुसरा आहे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया BAI, चौथा आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण ASAI, 4 आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI. तर राईट आन्सर चॉईस आहे आपलं 4. इथे थोडा ऑप्शन डबल झाला. 4 हा 4 आहे शेवटचा. बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया BCCI. BCCIचे अध्यक्ष कोण आहे सध्या. जय शाह. BCCIचं हेड ऑफिस कुठे आहे. मुंबई. तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं की BCCIची स्थापना कधी झाली. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं न्यूजमध्ये. तर मला कमेंट करून आन्सर करा. पुढचा क्वेश्चन बघा. सहाराई ओरम हू पास्ट अवे रिसेंटली इन दी इज द फॉर्मर मिनिस्टर ऑफ विच इंडियन स्टेट. नुकतेच निधन झालेल्या सहाराई ओराम कोणत्या भारतीय राज्याचे माजी मंत्री होते. 4 ऑप्शन बघा. ओडिशा, अरुणाचल प्रदेश, झारखंड, बिहार. ओडिशा, अरुणाचल प्रदेश, झारखंड आणि बिहार. त्याचं राईट आन्सर आपला आहे ओडिशा. 1 इज द राईट आन्सर चॉईस. ओडिशा इज द करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन बघूया. द वर्ल्ड बुक अँड कॉपीराइट्स डे ऑर्गनाइज्ड बाय युनेस्को वॉज सेलिब्रेटेड एव्हरी इयर ऑन डॅश. युनेस्कोच्या वतीने आयोजित जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस प्रत्येक वर्षी टिंबटिंब रोजी साजरा करण्यात आला. 4 ऑप्शन बघा. 8 मार्च, 2 मे, 23 एप्रिल, 3 जून. करेक्ट आन्सर आपला आहे एप्रिल 23. ठीक आहे. 23 एप्रिल या दिवशी युनेस्कोच्या वतीने जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. लक्षात घ्या. तारीख लक्षात घ्या. 23 एप्रिल. पुढचा क्वेश्चन बघूया. ऑन विच डेट द युनायटेड नेशन्स इंग्लिश लँग्वेज डे अँड स्पॅनिश इंग्लिश डे आर सेलिब्रेटेड एव्हरी इयर. ऑन विच डेट द युनायटेड नेशन्स इंग्लिश लँग्वेज डे अँड स्पॅनिश लँग्वेज डे आर सेलिब्रेटेड एव्हरी इयर. 4 ऑप्शन आहेत बघा. एप्रिल 23, सप्टेंबर 7, जुलै 13, जून 4. ठीक आहे. म्हणजे 4 आहे 30 जून. संयुक्त राष्ट्रसंघ इंग्रजी भाषा दिन व स्पॅनिश भाषा दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो. 23 एप्रिल, 7 सप्टेंबर, 13 जुलै, 30 जून. आपला राईट आन्सर आहे 1 एप्रिल 23. 23 एप्रिल इज द राईट आन्सर चॉईस. पुढचा क्वेश्चन बघूया. नेम द इंडियन स्टेट विच हॅज लॉन्च्ड संजीवनी OPD रिसेंटली. अलीकडेच संजीवनी OPD सुरू केलेल्या भारतीय राज्याचे नाव काय. 4 ऑप्शन बघा. हिमाचल प्रदेश, 2 आसाम, 3 गोवा, 4 तेलंगणा. हिमाचल प्रदेश करेक्ट आन्सर चॉईस आहे. तर माझा क्वेश्चन तुम्हाला हा आहे की हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत, गव्हर्नर कोण आहेत व हिमाचल प्रदेशची राजधानी काय आहे. मला कमेंट करून आन्सरमध्ये सांगा. मी नक्कीच त्याला तुम्हाला रिप्लाय करणार. ठीक आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज अप्रूव्ड 3rd एडिशन ऑफ सुजलाम सुफलाम जल संचय अभियान SSJA, a conservation plan to deepen water bodies in the state. 4 ऑप्शन बघा. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बिहार. कोणत्या राज्य सरकारने सुजलाम सुफलाम जलसंचार अभियान SSJAच्या राज्यातील जलसाठा किंवा जलसाठे अधिक सखोल करण्यासाठी संरक्षण योजनेच्या 3ऱ्या आवृत्तीस मान्यता दिली आहे. 4 ऑप्शन आहेत. पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, बिहार.
राईट आन्सर आपला आहे गुजरात. गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहेत? विजय रुपानी आहेत, लक्षात घ्या. गुजरातचे गव्हर्नर कोण आहेत? कमेंट करून सांगा. गुजरातची राजधानी काय आहे? गांधीनगर. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. फाइंड द इंडियन बॅडमिंटन प्लेयर हू हॅज बीन नेम्ड ॲज वन ऑफ द अँबॅसेडर्स ऑफ बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन्स BWF अँड बॅडमिंटन कॅम्पेन. बघा, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या BWF मी बॅडमिंटन मोहिमेचे राजदूत म्हणून निवडले गेलेले भारतीय बॅडमिंटन खेळाडू कोण आहेत? 4 ऑप्शन बघा. लक्ष्य सेन, PV सिंधू, श्रीकांत किदांबी, 4 आहे साई प्रणीत. ठीक आहे. तर यानुसार जर तुम्ही बघितलं तर आपला करेक्ट आन्सर चॉईस काय आहे? PV सिंधू आहे. ठीक आहे. PV सिंधू या बॅडमिंटनशी संबंधित आपले प्लेयर आहेत, फेमस प्लेयर इंडियन. पुढचा क्वेश्चन बघूया. नॉर्वे टॉप द वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020 कंपाइल्ड बाय पॅरिस बेस्ड रिपोर्टर सायन्स फ्रंटायर्स RSF among 180 countries. What is the rank of India in the index? बघा, पॅरिस स्थित रिपोर्टर सन्स फ्रंटियर्स RSF यांनी 180 देशांमध्ये संकलित केलेला द वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2020 मध्ये नॉर्वे अव्वल आले आहेत. निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे? म्हणजे नॉर्वे टॉपला आहे. या निर्देशांमध्ये, या इंडेक्समध्ये भारताची रँक काय आहे? 4 ऑप्शन बघा. 142, 110, 135, 120. आपले करेक्ट आन्सर आहे 142. 1 इज द करेक्ट आन्सर चॉईस. आता आपण पुढे बघूया की भारताची रँक 142 आहे, पण भारताला किती गुण मिळालेत हे आपण बघूया. नॉर्वेला किती गुण मिळाले हे पण आपण बघूया. बघा, रँक कंट्री स्कोअर दिलेला आहे. रँक 1 कंट्री नॉर्वे, स्कोअर 7.84. रँक 2 नंबर रँकला फिनलँड आहे, यांचा स्कोअर 7.93. 3 नंबरला डेन्मार्क 8.13 आणि 142ची रँक आहे ती इंडियाची आहे, ज्याचा स्कोअर आहे 45.33. 180 नॉर्थ कोरिया 85.82. ठीक आहे. जाऊया आपण पुढच्या क्वेश्चनला. व्हॉट इज इंडियाज रँक इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द वर्ल्ड ॲज पर इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA डेटा इन 2019. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी IAE, ठीक आहे, IEAच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये जगातील विजेच्या उत्पादनाच्या बाबतीत भारताचे स्थान किती आहे? 4 ऑप्शन बघा. 1, 4, 2, 5, 3, 3, 4, 2. करेक्ट आन्सर आहे आपला 3. भारताची रँक 3री आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. नेम द टेक जायंट कंपनी विच हॅज ॲक्वायर्ड 9.99% स्टेक इन रिलायन्स जिओ फॉर ₹43,574 crores, लार्जेस्ट FDI इन टेलिकॉम सेक्टर. बघा, टेक दिग्गज कंपनीचे नाव द्या किंवा नाव सांगा ज्याने रिलायन्स जिओमध्ये 9.99% भाग भांडवल ₹43,574 कोटी दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी FDI जी त्यांनी गुंतवलेली आहे किंवा विकत घेतलेली आहे. 4 ऑप्शन बघा. फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, गुगल. आपला करेक्ट आन्सर आहे फेसबुक. मला सांगा फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? लवकरात लवकर कमेंट बॉक्स करून सांगायचं आहे. पुढचा क्वेश्चन. विच म्युन्सिपल कॉर्पोरेशन हॅज डेव्हलप्ड सह्यम मोबाईल ॲप टू ट्रॅक होम क्वारंटाईन पीपल. 4 ऑप्शन बघा. पुणे, हैदराबाद, लखनौ, चेन्नई. होम क्वारंटाईन लोकांचा मागोवा घेण्यासाठी कोणत्या महानगरपालिकेने सह्यम मोबाईल ॲप विकसित केले आहेत? त्याचं नाव आन्सर आहे पुणे. पुणे इज द करेक्ट आन्सर. जे लोक परदेशातून भारतामध्ये आलेले आहेत त्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याचं जे आहे ते पुणेने डिसाईड केलेलं आहे. ठीक आहे. या ॲप्लिकेशननुसार ते स्वयं मोबाईल जो आहे सह्यम मोबाईल याच्यानुसार ते ट्रेस करतात. पुढचा क्वेश्चन बघा. नेम द इंडियन इन्स्टिट्यूट विच हॅज डेव्हलप्ड मॅग्नेटिक रॅम विच इनेबल्स हायर डेटा स्टोरेज अँड फास्टर कम्प्युटेशन. 4 ऑप्शन बघा. IIT कानपूर, IIT मंडी, 3रा IIT रुड़की, 4 IIT कलकत्ता. भारतीय डेटा संस्थेचे नाव द्या किंवा नाव सांगा ज्याने चुंबकीय रॅम विकसित केला आहे ज्यामुळे उच्च डेटा संग्रह आणि जलद गणना सक्षम होते. 4 ऑप्शन बघा. IIT कानपूर, 2 IIT मंडी, 3 IIT रुड़की आणि 4 आहे IIT कलकत्ता. ठीक आहे. तर करेक्ट आन्सर आपलं चॉईस आहे IIT मंडी. पुढचा क्वेश्चन बघा. द ट्रॉपिकल बटरफ्लाय कॉन्झर्वेटरी हॅज बीन डेव्हलप्ड इन विच इंडियन स्टेट टू क्रिएट अवेअरनेस अबाउट बटरफ्लाय अँड इट्स इम्पॉर्टन्स इन इकॉलॉजी. तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरला. 4 ऑप्शन आहेत. उष्णकटिबंधीय बटरफ्लाय कॉन्झर्वेटरी कोणत्या भारतीय राज्यात फुलपाखरू आणि पर्यावरणशास्त्रातील महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विकसित केली गेली आहे? 4 ऑप्शन बघा. तामिळनाडू, तेलंगणा, 3रा आंध्र प्रदेश, 4थं केरळ. राईट आन्सर काय? तामिळनाडू. तामिळनाडूचे CM कोण आहेत? तामिळनाडूचे गव्हर्नर कोण आहेत? व तामिळनाडूची राजधानी काय आहे? तुम्हाला सांगू देतो चेन्नई आहे. व CM गव्हर्नर मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करून सांगायचं आहे.
ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. अलीरेझा फिरोजवा who has been beaten Norway's world chess champion Magnus Carlsen in the final of the Banter Blitz Cup 2020 belongs to which country? 4 ऑप्शन आहेत. इराण, इस्रायल, टर्की, पाकिस्तान. बँटर ब्लिट्झ कप 2020च्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या जगातील बुद्धिबळ विजेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा अलीरेझा फिरोजवा कोणत्या देशाचा आहे? 4 ऑप्शन बघा. इराण, इस्रायल, तुर्की, पाकिस्तान. राईट आन्सर काय? इराण. ठीक आहे, इराणचे आहेत ते. मला सांगा इराणचे अध्यक्ष कोण, पंतप्रधान कोण आहेत? इराणची राजधानी काय आहे? इराणची राजधानी तेहरान आहे. मला सांगा इराणच्या कनिष्ठचं नाव काय व इराणचे अध्यक्ष कोण आहेत? ठीक आहे. जीन डिच बघा क्वेश्चन काय. जीन डिच हू पास्ट अवे रिसेंटली वन ऑफ द डायरेक्टर्स ऑफ विच अमंग द फॉलोइंग पॉप्युलर कार्टून? 4 ऑप्शन बघा. द सिम्पसन्स. 2 स्पॉन्ज बॉब. 3 द फेअरली ऑड पॅरेंट्स. 4 टॉम अँड जेरी. नुकत्याच निधन झालेल्या जीन डिच खालील लोकप्रिय कार्टूनपैकी कोणत्या दिग्दर्शकाचे नाव आहे? सांगा. त्यांचं आत्ताच निधन झालं, त्यांचं नाव विचारलं गेलेलं आहे. आणि टॉम अँड जेरी खूप फेमस असं कार्टून आहे. ठीक आहे, अमेरिकेचे आहेत ते. 4 ऑप्शन बघा. द सिम्पसन्स, द स्पंज. प्रामाणिकपणे म्हणजे हे नाव दिलं त्यांनी. फेअरली ऑड पॅरेंट्स, टॉम जेरी. यांनी जीन डिच यांनी ते जे दिलं होतं त्या याचं नाव विचारलेलं आहे. त्या कार्टूनचं टॉम अँड जेरी त्याचं नाव आहे. 4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा मग. द थीम ऑफ 15th edition of Earth Day 2020 is climate action. When was the Earth Day celebrated annually? 4 ऑप्शन बघा. मार्च 23, मार्च 28, मार्च एप्रिल 22, जून 4चा आहे, जून 12. करेक्ट आन्सर आहे याचं एप्रिल 22. ठीक आहे, 3 इज द करेक्ट आन्सर चॉईस. पुढचा क्वेश्चन बघा. इंटरनॅशनल मदर अर्थ डे 2020 वॉज ऑब्झर्व्ड एव्हरी इयर ऑन? 4 ऑप्शन बघा. मार्च 22, मार्च 28, 3 एप्रिल 22, 4 आहे जून 12. आंतरराष्ट्रीय मातृपृथ्वी दिन 2020 दर दिवशी किंवा दरवर्षी या दिवशी साजरा केला जातो. ऑलरेडी आत्ताच मी तुम्हाला विचारलं 22 एप्रिल. राईट आन्सर काय? 22 एप्रिल आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. नेम द इंडियन स्टेट विच हॅज लॉन्च्ड चीफ मिनिस्टर कोविड-19 योद्धा कल्याण योजना टू बेनिफिट अंगणवाडी वर्कर्स अँड असिस्टंट्स. अंगणवाडी सेविका व सहाय्यकांना फायदा व्हावा म्हणून मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना सुरू केलेल्या भारतीय राज्याचे नाव द्या. 4 ऑप्शन आहे बघा. हरियाणा, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश. करेक्ट आन्सर आहे मध्य प्रदेश. 4. मध्य प्रदेशचे CM कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये आन्सर करून. शिवराज सिंग चौहान आहेत. आता रिसेंटली त्यांची निवडणूक झाली, म्हणजे रिसेंटली त्यांना नियुक्त केलं गेलं काँग्रेस सरकार पाडून. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. मध्य प्रदेशच्या गव्हर्नरचं नाव काय मला कमेंट करून आन्सरमध्ये सांगा. पुढचा क्वेश्चन. नेम द फर्स्ट इंडियन स्टेट विच इनिशिएटेड पूल टेस्टिंग फॉर कोविड-19 अप्रूव्ड बाय ICMR. कोविड-19 ICMRने मंजूर 19साठी पूल चाचणी सुरू केलेल्या पहिल्या भारतीय राज्याचे नाव काय? 4 ऑप्शन आहेत. मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, केरला. बघा. पहिला आहे मध्य प्रदेश, दुसरा तामिळनाडू, तिसरा उत्तर प्रदेश, चौथा केरळ. तर करेक्ट आन्सर आपला आहे उत्तर प्रदेश. 3 इज द करेक्ट आन्सर चॉईस. ठीक आहे. पुढच्या क्वेश्चनला जाऊया. नेम द ऑर्गनायझेशन विच फॉर्म्स कोर स्ट्रॅटेजी ग्रुप टू फाइंड मेजर्स टू प्रिव्हेंट कोविड-19. कोविड-19 टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कोट रणनीती गट तयार करणाऱ्या संस्थेचे नाव काय? 4 ऑप्शन आहेत बघा. भारतीय अवकाश संशोधन संस्था. 2 वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद. 3 भारतीय विज्ञान संस्था आणि 4 आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे आपलं काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्च, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. नेम द फर्स्ट स्टेट इन इंडिया विच इंटिग्रेट्स आयुर्वेदा अँड ॲलोपॅथी टू बूस्ट इम्युनिटी ऑफ कोविड-19 पेशंट्स. कोविड-19 रुग्णांच्या प्रतिकारशक्तीला चालना देण्यासाठी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्रित करणाऱ्या भारतातील पहिल्या राज्याचे नाव सांगा. 4 ऑप्शन बघा. गोवा, केरला, तामिळनाडू, गुजरात. गोवा, केरळ, तामिळनाडू, गुजरात. करेक्ट आन्सर चॉईस आहे आपलं गोवा. गोवाचे CM कोण आहेत? प्रमोद सावंत आहेत. गोवाची राजधानी पणजी. गोवाचे गव्हर्नर कोण आहेत? आन्सर करून सांगायचं कमेंट बॉक्समध्ये. बघा, तुम्ही जर सर्च केलं तुम्हाला अजून जास्त माहिती मिळेल त्या पॉईंटबद्दलची, म्हणून तुम्हाला मी सांगतो की कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या क्वेश्चनला.
इन हाऊ मेनी फेज सेन्सस इंडिया 2019, इन हाऊ मेनी फेज सेन्सस इंडिया 2021 विल बी कंडक्टेड, अनाऊन्स ऑन मार्च 2020. जनगणना इंडिया 2021च्या किती टप्प्यात मार्च 2020 रोजी घोषित करण्यात येईल? बघा 4 ऑप्शन आहेत. 2, 5, 1 आणि 3. 4 ऑप्शन बघा, 2, 5, 1 आणि 3. त्याचं हे मार्च महिन्यामध्ये अनाऊन्स केलं गेलं होतं 2020 मार्चमध्ये. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर आपला 2 आहे, 2 फेजमध्ये. पण आता सध्या ही जनगणना जो आहे इंडियाची 2021साठी ही आता लांबवली जाणार असून, कारण जे कोरोना व्हायरसमुळे थोडी सिच्युएशन आपलं भारत पूर्ण लॉकडाऊन आहे, त्याच्यामुळे हा लॉकडाऊन कधीपर्यंत चालणार? 3 मे आता पंतप्रधानांनी टेंटेटिव्ह तारीख दिलेली आहे, पण त्याच्यानंतरही लॉकडाऊन वाढू शकतो, म्हणून ही डेट पुढे वाढू शकते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे आपला करेक्ट आन्सर याचं 2 आहे. पण हे 2 फेजमध्ये होणार होतं. पहिला टप्पा जो होता तो याचा मेमध्ये होता, दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये होणार होता. ठीक आहे, जाऊया पुढच्या क्वेश्चनला. नोमुरा हॅज प्रोजेक्टेड अ डाउनवर्ड रिव्हिजन बाय 6.1% फॉर इंडियन इकॉनॉमी इन द एप्रिल-जून क्वार्टर. नोमुरा इज ब्रोकरेज एजन्सी ऑफ विच कंट्री? नोमुराने एप्रिल ते जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 6.1% नीचांकी पुनरावृत्ती करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नोमुरा कोणत्या देशाची दलाली संस्था आहे? जपान, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर. आन्सर आहे जपान. करेक्ट आन्सर काय? जपान. मला सांगा जपानचे अध्यक्ष कोण आहेत, म्हणजे पंतप्रधान कोण आहेत? जपानची राजधानी टोकियो आहे. जपानचे करन्सी काय? येन आहे. ठीक आहे, मला सांगा जपानच्या पंतप्रधानाचं नाव कमेंट करून सांगायचे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. व्हॉट इज द बँक रेट ग्रोथ ऑफ इंडिया फॉर द फायनान्शियल इयर 20 ॲज पर RBI डेटा? भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार वित्तीय वर्ष 20साठी किंवा 20मध्ये भारताच्या बँक दरात किती वाढ होणार आहे? 4 ऑप्शन आहेत. 4.49, 3.35%, 6.14%, 8.97%. करेक्ट आन्सर आपला असणार आहे 6.14%. ठीक आहे. हाऊ मेनी इंडियन अमेरिकन्स हॅज बीन अवॉर्डेड विथ गुगनहेम फेलोशिप्स 2020? 2020मध्ये किती भारतीय अमेरिकन लोकांना पुरस्कार देण्यात आला? 4 ऑप्शन बघा, 1, 5, 4, 2. करेक्ट आन्सर आपला आहे याचा 4, 3. म्हणजे 3 इज द करेक्ट आन्सर चॉईस. 4 लोकांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. बिझनेसमॅन राजेश चॅपलॉट हॅज ओन द हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड ऑफ विच अमंग द फॉलोइंग कंट्री? केनिया, उगांडा, मदागास्कर, व्हेनेझुएला. उद्योगपती राजेश चॅपलोट यांनी खालीलपैकी कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जिंकला? केनिया, उगांडा, मेदागास्कर, व्हेनेझुएला. आपला करेक्ट आन्सर आहे 2, युगांडा. युगांडाचं मला राजधानी सांगा, करन्सी काय आहे, हे कोणत्या खंडामध्ये? युगांडा आफ्रिकन खंडामध्ये. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. विच स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हॅज लॉन्च्ड इंटरनेट लेस पेमेंट ॲप फॉर फीचर फोन्स? लावा, ॲपल, सॅमसंग, लिनोवा. कोणत्या स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने फीचर फोनसाठी इंटरनेट कमी पेमेंट ॲप बाजारात आणला आहे? 4 ऑप्शन बघा, लावा, सफरचंद, सॅमसंग, लिनोवा. तर करेक्ट आन्सर आपला आहे लावा. 1 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. द फर्स्ट एवर वर्ल्ड चगास डेज डिसीज डे वॉज ऑब्झर्व्ड ऑन डॅश 2020. 2020 रोजी पहिला जागतिक चाक रोग दिन साजरा केला गेला. 4 ऑप्शन बघा, 12 एप्रिल, 14 एप्रिल, 17 एप्रिल, 19 एप्रिल, 9 एप्रिल. याचा राईट आन्सर चॉईस आपली आहे. त्यांनी 4 आन्सर दिलेले बघा, 4 ऑप्शन दिलेले आहेत. 12 एप्रिल इज द राईट आन्सर चॉईस. ठीक आहे, या दिवशी पहिला जागतिक चाक रोग साजरा केला गेला. ठीक आहे, सॉरी 12 नाही, 17 एप्रिल याची करेक्ट आन्सर आहे. 17 एप्रिल, 3 इज द राईट आन्सर चॉईस. पुढचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द थीम फॉर इंटरनॅशनल चिल्ड्रन्स बुक डे 2020 विच वॉज सेलिब्रेटेड ऑन एप्रिल 2 ॲन्युअली? क्वेश्चन असा आहे, 2 एप्रिल रोजी दरवर्षी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मुलांच्या पुस्तक दिन 2020साठी थीम काय आहे? 4 ऑप्शन बघा. मराठी ऑप्शन थोडं बाजूला ठेवू, आपण इंग्रजी ऑप्शन बघूया. थीम द स्मॉल इज बिग इन अ बुक, हंगर फॉर वर्ड्स, लेट अस ग्रो विथ द बुक, वन्स अपॉन अ टाईम. ठीक आहे, म्हणजे पुस्तकं छोटे छोटे आहे, शब्दांची बुक, चला पुस्तकाचं वाढूया, एकदा का एकदा, म्हणजे एकदा कोण एके काळी. याचा राईट आन्सर आपला आहे 2. थीम काय? हंगर फॉर वर्ड्स, शब्दांची भूक. 2 इज द करेक्ट आन्सर चॉईस. ठीक आहे, आजचे आपण सर्व क्वेश्चन इथं डिस्कस केलेले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, असंच आपण पुढच्या पण लेक्चरला तुम्हाला मी महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन आलो करंट अफेअरचे. हे करंट अफेअर्सवर आधारित क्वेश्चन्स होते. ठीक आहे, जवळजवळ आपण खूप सारे क्वेश्चन आज डिस्कस केले, जवळजवळ 50च्या अराउंड क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहोत. ठीक आहे, तर आता बघा, ज्या विद्यार्थ्यांनी तुमचा फीडबॅक जरूर द्या.
ठीक आहे. फीडबॅक दिल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच रिवर्ट करू. ज्या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर व कमेंट केलं नसेल तर फटाफट चॅनलला लाईक, शेअर, कमेंट मात्र जरूर द्या. ठीक आहे. तर लेक्चर तुम्ही आजचं बघितलं असेल पूर्ण. ठीक आहे. आजचं आपण लेक्चर तर थांबूया विद्यार्थी मित्रांनो. मग जय हिंद, जय महाराष्ट्र.